आली आली भाग्यलक्ष्मी। जरा कामात लक्ष घाला, पटापट काम करा आणि जेवायला वाढ तुझ्या नवऱ्याला। चल लाग आता कामाला। बावळट कुठची असं नाही बोलायचं। नका बोलू। मी सगळ्यांना सांगतो आता चालला कुठे? कुठे चालला तुम्ही? आलात तुम्ही? धर्म भेटला का हो? काय म्हणाला? हे प्रकरण इतकं हाताबाहेर जाईल असं वाटलं नव्हतं। मला अजूनही वाटतंय की आपला बाप खुनी आहे। त्याचं त्या कांताशी लग्न होऊ नये म्हणून मी तिचा खून केला यावर विश्वास बसलाय त्याचा। काय? कामिनी, मला अडकवण्याच्या प्रयत्नात त्या बाप्पाजींनी खरंच त्याच्या पोटच्या पोरीचा जीव घेतला असेल ना, तर तो माणूस नाही, सैतान आहे, सैतान। का रडतेस काशी? रडत नाहीये मी, मगाशी डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी येते। खरंच रडत नाहीये मी। बेटा, मला सगळं माहिती आहे। कामिनी वहिनींनी तुला खराब गहू दिले होते। बरं हे बघ, मी हे गहू दळून आणले आणि आज मी ठरवलंय की सुनबाईंच्या हातच जेवायचं। तुला माहितीये काशी, अन्नाला मायेचा स्पर्श झाला ना की त्याचं अमृत होतं। आज या अन्नपूर्णेच्या हातचं अमृत मला चाखायचंय। जीव घालशील ना मला? हो, तुम्ही थांबा, मी लगेच गरमागरम पोळ्या करते। नाही, धनाजीरावांनी मला एक महत्वाचं काम सांगितलंय, ते उरकून मी लगेच येतो। तोपर्यंत तू स्वयंपाक कर, मग आपण तिघेही जेवूया। हो, आपण तिघांनीही जेवायचं। काशी, येतो। सरिता जेवली सुद्धा नाही आज। आई, मला वाटतं की तुम्ही तिला समजावलं तर ती नक्की ऐकेल। शेवटी माझीच भीती खरी ठरली। त्यात सरिताचं वेगळंच टेन्शन। तिनं मनाला लावून काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं नाही म्हणजे मिळवलं। आई, माझ्या मनात एक वेगळीच शंका आहे। त्या सूर्याचं खरंच प्रेम आहे का सरितावर? अगं, तिच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तो तिला फसवत असण्याची शक्यता जास्त वाटते मला। जर असं असेल आणि हे जर सरिताला नंतर कळलं तर काय अवस्था होईल तिची? हीच तर ना। तू आता मोठा झालायस ना, मग स्वतःचं जेवण स्वतः आणायचं। ही बायको आहे ना तुझी, तुझ्यासाठी, तुझ्यामुळे या घरात राहते ना ती। मग तिनं उपाशी राहू नये, तिनं सुखानं या घरात राहावं म्हणून तू प्रयत्न करायचे। काशी, बघा, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, तुम्हालाच भेटायला येत होते मी। अहो, इथे तवा नाहीये हो। काय झालं? तुम्ही एवढ्या घाबरल्यासारखं का दिसताय? काही झालं का? अगं, घाबरण्यासारखीच गोष्ट आहे। कधी कधी तर विश्वासच बसत नाही। ही माणसं आहेत की जनावर? कारस्थानी कुठली? अहो, असं काय झालं? का बोलताय तुम्ही असं? अगं, काय सांगावं या माणसांचं। त्या मागच्या आठवड्यात पाहुणं आलं होतं ना मुंबईहून, ते देव कुटुंब आलं होतं ना। हो, ठाऊक आहे मला। हा, तो सूर्या त्याच मुलीशी लगीन करीन असं हात धरून बसलाय। चल चल, येते मी। तुला तवा हवाय ना? आणते मी। खरंच सूर्याचं हे वागणं बरोबर नव्हे आणि वरनं त्यांना आईची साथ आहे। आली आली भाग्यलक्ष्मी।